ದಾಳಿಕೋರರು ಬಂದಂತವ್ರು ಮೊಹಮ್ಮದ್ ಘಜ್ನಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ಎಲ್ಲರೂ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನದಿಂದ ಬಂದಂತವ್ರು. ಅವ್ರು ತುಂಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಟ್ರೈಬ್ಸ್ ತರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದ್ ಕಡೆಯಿಂದ ಅಲೆಮಾರಿ ಜನಾಂಗ ಇರುತ್ತೆ, ಆ ಥರದ ಜನಾಂಗ. ಹೀಗಾಗಿ ಅವ್ರು ಯಾವ ಪದ್ಧತಿಗಳು ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಅವ್ರ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ, ಅವ್ರ ದೇವರಿದೆ ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಧರ್ಮ ಇದೆ ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಯಾವತ್ತೂ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಸಿಕ್ಕವನ್ನ ಕಡಿತಾ ಇದ್ರು, ಹೊಡಿತಾ ಇದ್ರು. ಅಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನ ಇದ್ರು ಅದನ್ನ ಬೀಳಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. 11ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಸೋಮನಾಥ ಟೆಂಪಲ್ ನ ಲೂಟಿ ಹೊಡೆದ್ರು ಅವರು. ಬಾಬರ್ನ ಕಮಾಂಡರ್ ಅವ್ರನ್ನ ಮೆಚ್ಚಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಯೋಧ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಬಾಬ್ರಿ ಮಸೀದಿನ ಕಟ್ಟಿಸ್ತಾರೆ. ಏನೊಂದು ಬಾಬ್ರಿ ಮಸೀದಿ ಇದೆ, ಆ ಮಸೀದಿಯ ಪಿಲ್ಲರ್ಗಳೇನಿದೆ ಅದು ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 11 ಅಥವಾ 12ನೇ ಶತಮಾನದ ದೇವಸ್ಥಾನದ ಪಿಲ್ಲರ್ಗಳಿದ್ದು, ಅದನ್ನೇ ಉಪಯೋಗಿಸಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳ ಟೆಂಪಲ್ ಇದ್ದು, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣವಾಗಿ ಮಸೀದಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿತ್ತು. गजनी 1000 AD में थे और 12th सेंचुरी में जो ना ये था कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद गौरी पहले था, उनका गवर्नर था कुतुबुद्दीन ऐबक एंड ही बिकेम द गवर्नर. फिर उसके बाद इल्तुतमिश आए, वो लोग 16th सेंचुरी में 1526 में आया. 1526 का मतलब ये है 16th सेंचुरी हो जाते हैं. अच्छा सर, फिर ये मतलब बाबर का पीरियड कैसा शुरू? बाबर का पीरियड जो ना 1526 में उन्होंने जीता. हाँ. और जो ना यहाँ का जो डिमोलिशन जो कहते हैं वो 1527 1528 में हुआ होगा. ही रूल्ड ओनली फॉर 5 years. 1526 से 1530 तक की उन्होंने हुकूमत किया. तो 15th सेंचुरी तक इनके ही था क्या, अफगान वालों का ही? अफगान वाले वहां ज्यादा पहुंच नहीं पाए थे. अच्छा. हाँ, वहां ज्यादा नहीं पहुंच पाए थे. वो उस टाइम में एक जगह पे राजपूत थे, दूसरी जगह पे जो मुसलमानों का रूल था. ये दोनों चलते थे बराबर. लेकिन एक चीज है सर इसके अंदर, मतलब इसको बाबर ने बाबर मस्जिद को बनाया या उसकी कमांडर ने बनाया? वो उनके कमांडर था. हाँ. उन्होंने किया था, बाबर ने नहीं किया है. उनके जो कमांडर था ही वॉज ओनली हार्डली फॉर 5 years. तो उनका जो एक कमांडर था. अच्छा, कमांडर वो ये चाहते हैं कि हमेशा जो ना वो ऐसे काम कर लेंगे जैसे जो ना तोड़ना वो करेंगे, ये करेंगे. तो एक मिलिट्री एक्सपेडिशन में जो ना तोड़ेंगे तो खैर तो वो लोग जो ना बहुत करीब हो जाएगा, जो ना जो बाबर का बहुत करीब हो जाएगा. तो करीब होने के लिए अपना पोजीशन बढ़ाने के लिए उन्होंने ये कुछ खुश करने के लिए किया. तो आपने बाबरी मस्जिद गए, पहले देखा आपने पिलर जो है क्या वो है एक किसी मतलब राजा का जो है किसी हिंदू मंदिर का स्ट्रक्चर में था. पिलर जो था उसका नीचे जो है जो मतलब मट्टी को गला के जो कुछ भगवान के ये ब्रिक आ जाओ वो ये मिट्टी को जो है टेराकोटा कहते हैं हम लोग. हाँ. जो टेराकोटा जो बर्तन बनाते थे ना उसी तरीके का है. तो उसको बनाने में मतलब कुछ भगवान के था. तो अभी आप नीचे गए, मतलब कहाँ से खुदाई शुरू की सर? नीचे जो है क्योंकि एक तो वेस्टर्न साइड था मस्जिद का. हाँ. वेस्टर्न साइड में किबला रहता है. हाँ. तो उसके बियॉन्ड जो बाउंड्री वॉल के और इसके बीच की जगह था वहां हम लोगों ने खुदाई किया. स्टार्ट किया और उसी तरीके से सदर्न साइड था वहां पर भी खुदाई किया. तो इन दोनों जगह से एक तो पिलर बेसिस बहुत ज्यादा मिल गया. उसके पिलर बेसिस के साथ जो एंटिक्विटी जो मिला है वो मंदिरों से एसोसिएटेड थे. किस मंदिर से सर? मंदिर मीन चलो ये जो अयोध्या का जो मंदिर है उससे एसोसिएटेड मटेरियल मिला हम लोगों को. कितने फीट आपने खुदाई किया था उस टाइम में? तो खैर तो ये था कि आई थिंक इट कुड बी नियर अबाउट 3-4 मीटर रहा होगा. मुझे एग्जैक्टली अभी याद नहीं है कितना. एक्सकेवेशन जो ना छोटी गईती रहता है. हाँ. वो हैंड में आप पकड़ लेते हैं. हाँ. ये नहीं दोनों हाथ से जो ना बड़ी गईती नहीं. हाँ. वो छोटी गईती रहता है. हाँ. क्योंकि आपको जो कुछ मिल रहा है बहुत हिस्टोरिकली बहुत इंपॉर्टेंट चीज होगा. हाँ. वो खत्म नहीं होना चाहिए. हाँ. तो टूटना नहीं चाहिए. या तो हम लोग चाकू रहेगा हमारे हाथ में. चाकू किसी को मारने के लिए नहीं, चाकू जो है मिट्टी निकालने के लिए. या फिर सर्जिकल नाइफ यूज करते थे. सर्जिकल नाइफ जो ना जो सर्जन जो ऑपरेट करते हैं उनके हाथ में जो सर्जिकल नाइफ है वो उससे जो ना एक चीजें जो ना आपको जो ना ब्रशेस होगा आपके हाथ में. तो ब्रशेस से जो ना आपको जो ना मिट्टी निकालना है. फिर कभी कभी जो हार्ड मिट्टी है तो जो सर्जिकल नाइफ से निकालेंगे. अगर उससे हार्ड है तो ये जो दूसरा जो आपके पास चाकू है उससे निकालेंगे.
उससे भी हार्ड है तो छोटी गेटी हल्का सा मारेंगे। तो ये तो बहुत ही साइंटिफिक तरीका है। नहीं, अगर हम 10 फीट खुदाई करना है, हाँ, तो फिर जरा कुछ जगह पे हम लोग एक एक चीजें स्टडी करके जाते हैं। तो सिर्फ बड़ी गेटी सिर्फ ऊपर का पोर्शन में यूज करेंगे, फिर सब जो ना छोटी छोटी गेटी से ही करेंगे। ऊपर पे पोर्शन पे पाउडर हाँ, वो फावड़ा यूज करेंगे, लेकिन नीचे जैसे जाएंगे वो नहीं वो नहीं करेंगे। नीचे वो चाकू से निकालेंगे। तब क्या बहुत सारे लोग उधर इकट्ठा होते थे? अब करते हाँ, नहीं, वो देखने के लिए तमाम लोग आते थे। और वह खासतौर जो ना हनुमानगढ़ी करके एक जगह है, हनुमान मंदिर के बगल में हनुमानगढ़ी है, तो वहां पर भी जो ना वहां पर भी हम लोगों ने खुदाई किया, तो वहां पर भी बहुत सारे लोग आते हैं। जिस पब्लिक, क्योंकि जिज्ञासा बहुत ज्यादा हो जाते हैं लोगों को, क्या क्या है, क्या क्या निकल रहे। कुछ पंडित आते थे, वो लोग कहेंगे अरे आपको भगवान राम की जगह कहाँ मिलेगा, वो तो 3 लाख पहले था, ये 5 लाख पहले था, वो 10 लाख पहले था, ये सब भी कहने वाले थे। तो हम लोग कहते थे ठीक है, हम लोग कोशिश करके देख रहे हैं, लेकिन हम जो आप कहेंगे उसके ऊपर नहीं, हमको जो ना साइंटिफिकली जो भी एविडेंस मिलेंगे उसी के बेसिस पे हम काम करेंगे। तो आपने करते करते गए तो क्या क्या मिला सर नीचे? तो ये तो फर्स्ट एक्सकेवेशन था हम लोगों का। तो फर्स्ट एक्सकेवेशन बहुत ज्यादा हम लोगों ने एक्सकेवेट नहीं किया, ये दोनों जगह पे एक्सकेवेशन किया बहुत सारे। फिर जो ना एक सेकंड एक्सकेवेशन, तब तक जो ना मार्क्सिस्ट हिस्टोरियन ने ये एक बयान दे दिया, इरफान हबीब वगैरह ये एक बयान दे दिया कि प्रोफेसर बीबी लाल ने वहां एक्सकेवेशन किया। एक्सकेवेशन करने के बाद उनको मंदिर से एसोसिएटेड कोई भी चीज मिला नहीं, और इसलिए मुसलमानों को ये मंदिर की जगह देना नहीं चाहिए करके उन लोगों ने एक स्टेटमेंट पहले दे दिया। नंबर 1, वो लोग आर्कियोलॉजिस्ट नहीं थे। आर्कियोलॉजिस्ट एक टेक्निक है, वो टेक्निक के बारे में वो जानते नहीं थे। अच्छा, ऐसे विजिटर भी उन लोगों ने कभी विजिट नहीं किया, जैसे और लोग बहुत सारे लोग आते थे देखने के लिए, जिज्ञासा की तरफ से देखने के लिए आते थे, उस तरीके से भी इन लोगों ने आया नहीं। ये सब हिस्टोरियंस थे, उन्होंने ऐसी स्टेटमेंट दे दिया। तो लाल साहब जो ना वो ये जो ना स्टेटमेंट वगैरह देते नहीं थे, लेकिन वो मजबूर हो गया, क्योंकि इन लोगों ने पहले ही जाके कह दिया कि उन्होंने एक्सकेवेशन किया, उसमें उनको मंदिर से एसोसिएटेड कोई भी चीज नहीं मिला करके उन लोगों ने स्टेटमेंट दे दिया। तो लाल साहब को अपना को डिफेंड करना था, स्टेटमेंट जो ना फैक्चुअल स्टेटमेंट सामने रखना था। देन ही गेव ए स्टेटमेंट, नो वी एक्सकेवेटेड द प्लेस and we have got a number of things associated with the temples. वो उन्होंने स्टेटमेंट दे दिया। And I was at that time working in Madras, चेन्नई में था, आजकल का चेन्नई, उस जमाने में मद्रास था। I was deputy superintending archaeologist, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया में था। तो मैंने उनको जो ना साथ देते हुए लाल साहब के अंडर में जो मैं काम किया था, और मंदिर में भी इसको एक्सकेवेशन में हमको मंदिर से एसोसिएटेड बहुत मटेरियल मिला है। And I was along with him, and then I said one more thing, and I also said that वो पिलर भी मैंने देखा है, पिलर बेस भी देखा है। And then I added one more thing, this is as important for Hindus as Makkah and Medina are for Muslims. So मुसलमानों को willingly they should hand it over to Hindu community to construct a magnificent temple. देखिए, मुसलमान के लिए this is only a masjid, a simple mosque, वो भी 6% ऑफ मुसलमान रहते हैं वहां, कोई वहां जाके ये नहीं करते थे, ये नमाज नहीं पढ़ते थे। तो सिंपली मॉस्क, और इसको प्रोफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से कोई ताल्लुक नहीं है। अगर होता मैं भी उन्हीं के साथ खड़े हो जाता। सेकंड, इस्लाम में सबसे इंपॉर्टेंट लोग है वो खुलफा और राशिदीन कहते हैं, जो 4 इंपॉर्टेंट खलीफा रहते थे, जो वो प्रोफेट मोहम्मद के साथ थे, और हजरत अबू बकर सिद्दीक, हजरत उमर, हजरत उस्मान, हजरत अली, इन लोगों से अगर कोई एसोसिएशन हुआ होता तब भी हम लोग खड़े हो जाते। या कोई औलिया किराम, औलिया का मतलब है जैसे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेर का है, निजामुद्दीन औलिया सूफी सेंट्स, तब भी हम लोग खड़े हो जाते हैं। मुसलमानों के सिर्फ एक मस्जिद है, वो कहीं पर भी बना सकते हैं, लेकिन हिंदू जो ना ये इस जगह को जो ना कहीं और जगह ले जाकर नहीं कर सकते हैं। उनके लिए उनका पूरा विश्वास का दार मदार यही है, तो इसलिए मुसलमानों को छोड़ देना चाहिए था।
और बहुत सारे मुसलमान तैयार भी थे, क्योंकि मैं उस जमाने में अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी में था, तो मुझे पता है मुसलमानों को पल्स क्या है। वो बहुत सारे लोग जो है ये तो छोड़ के हमको वी हैव टू मेक ए न्यू लिविंग, न्यू स्टार्टिंग, यही मुसलमान भी कुछ लोगों ने सोचना शुरू कर दिया था। लेकिन ये मार्क्सिस्ट हिस्टोरियन जितने भी है, बाकी लोग हैं, उन लोगों बीच में आके कहा नहीं, मुसलमानों को छोड़ना नहीं चाहिए। मुसलमानों को अगर एक छोड़ देंगे, वो जो ना वो पूरे की पूरा 3000 का जो ना लिस्ट बनाया रखा है, आपको तो सब कुछ छोड़ना पड़ेगा। ये कह के जो ना मुसलमानों को इन्हीं मार्क्सिस्ट हिस्टोरियन ने बरगला दिया। उनमें से कोई भी आर्कियोलॉजिस्ट नहीं थे, उन्होंने कभी भी जाके एक्सकवेशन जो देखा भी नहीं था। सो दैट वाज द मोस्ट अनफॉर्चुनेट पार्ट ऑफ द स्टोरी। ಮೊಹಮ್ಮದ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ನಾವು ಮೊದಲು ಇತಿಹಾಸ ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಅದನ್ನ ಇತಿಹಾಸನ ಒಬ್ಬ ಆರ್ಕಿಯಾಲಜಿಸ್ಟ್ ಆಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಬ್ಬ ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಯ ಸಾಕ್ಷಿಯಿಂದ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಮೊಘಲ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ನನಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ಸ್ ಇತ್ತು. ಅವ್ರು ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. 8-9 ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಬಂದಂತ ದಾಳಿಕೋರರು ಬಂದಂತವ್ರು, ಮೊಹಮ್ಮದ್ ಗಜನಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನದಿಂದ ಬಂದಂತವ್ರು. ಅವ್ರು ತುಂಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಟ್ರೈಬ್ಸ್ ತರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಅಲೆಮಾರಿ ಜನಾಂಗ ಇರುತ್ತೆ, ಆ ಥರದ ಜನಾಂಗ. ಹೀಗಾಗಿ ಅವ್ರು ಯಾವ ಪದ್ಧತಿಗಳು ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಅವ್ರ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ, ಅವ್ರ ದೇವರಿದೆ ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಧರ್ಮ ಇದೆ ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಯಾವತ್ತೂ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಸಿಕ್ಕವನ್ನ ಕಡಿತಾ ಇದ್ರು, ಹೊಡಿತಾ ಇದ್ರು, ಅಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನ ಇದ್ರು ಅದನ್ನ ಬೀಳಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇದು ಅವರ ಪದ್ಧತಿ ಆಗಿತ್ತು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಟ್ರೈಬ್ಸ್ ತರ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಅದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ ಅವತ್ತು ಹಾಗೆ ಇತ್ತು, ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಜನ ಹೊಡೆದಾಡ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ 11ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಸೋಮನಾಥ ಟೆಂಪಲ್ ನ ಲೂಟಿ ಹೊಡೆದ್ರು ಅವರು. ಹೆಚ್ಚು ನೀವು ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನದ ಏನ್ ಅಲ್ಮಾರಿಗಳಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಟ್ರೈಬ್ಸ್ ಇದ್ರು, ಅವರು ಬಂದಾಗನೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಗಜನಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ಶುರುವಾದಂತದ್ದು ಸುಮಾರು ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಅದನ್ನ ಬೀಳಿಸ್ತಾ ಹೋದ್ರು. ಹಾಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಸರಿಸುಮಾರು 15ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಾಬರಿ ಮಸೀದ್ ಇದೆ. ಇದನ್ನ ಬಾಬರ್ನ ಕಮಾಂಡ್, ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಾಬರ್ ಇದ್ದಿದ್ದು ಕೇವಲ 5 ವರ್ಷ. ಬಾಬರ್ನ ಕಮಾಂಡ್ ಅವ್ರನ್ನ ಮೆಚ್ಚಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಬಾಬರಿ ಮಸೀದಿನ ಕಟ್ಟಿಸ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತರು ಅವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲೂ ಮುಸಲ್ಮಾನರು ಕೇವಲ 5-6% ಕಟ್ಟಿದ್ದ. ಅದು ಸರಿಸುಮಾರು ನಾನು ಹಿಂದೆ ಹೇಳಿದೆ 1 ಎಕರೆಯಲ್ಲಿತ್ತು. ಹೀಗಾಗಿ ನಾನು ಅವ್ರ ಹತ್ರ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವಾಗ ನಿಂತ ಶುರುವಾಯಿತು ಸರ್ ಇದ್ರ ಕೆಳಗೆ ಹುಡುಕೋದಕ್ಕೆ? ನಿಮ್ಗೆ ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಬಾಬರಿ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಂದಿರ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ, ಅದನ್ನೇ ರಾಮ ಹುಟ್ಟಿದ್ದ ಜಾಗ ಅಂತ ಹೇಗೆ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಏನೊಂದು ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ಇದೆ, ಆ ಮಸೀದಿಯ ಪಿಲ್ಲರ್ಗಳೇನಿದೆ ಅದು ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 11 ಅಥವಾ 12ನೇ ಶತಮಾನದ ಯಾವುದೋ ದೇವಸ್ಥಾನದ ಪಿಲ್ಲರ್ಗಳಿದ್ರು, ಅದನ್ನೇ ಉಪಯೋಗಿಸಿದ್ರು. ನಾವು ಹಾಗೆ ಅದ್ರ ಕೆಳಗೆ ನಾವು ಉತ್ಖನನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದ್ರ ಕೆಳಗೆ ನಾವು ಅಗಿತ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ನನಗೆ, ಅಗಿಯುವುದಂದ್ರೆ ಈ ತರ JCB ಇಟ್ಟು ಅಗಿಯುವುದಲ್ಲ, ಚಿಕ್ಕ ವಸ್ತುಗಳು ಅಂತ ಹೇಳಿ ಬ್ರಷ್ ಇರ್ಬೋದು, ನೈಫ್ ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಸರ್ಜರಿ ಮಾಡುವಂತದ್ದು ಚೂಪನ್ ಹರಿದವಾದ ಚಾಕು ಇರ್ಬೋದು, ಹಂತದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಹೋದಾಗ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದಲ್ಲಿ, ಇನ್ನೊಂದು ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು ಪಶ್ಚಿಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೆಳಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಂದಿರದ ಕುರುಹುಗಳು ಸಿಕ್ಕು. ಅದು ಮಂದಿರದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 12ನೇ ಶತಮಾನ. ಆದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಮೇಲಿದ್ದಂತ ಮಸೀದಿ ಅಂತದೇನೋ ದೊಡ್ಡದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಲ್ಲ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ನಂಬ್ತಿದ್ದೆ ಮಕ್ಕಾ ಮದೀನಾಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಏನು ನಾವು ಇವತ್ತು ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸೂಫಿ ಸಂತರಿದೆ ನಾಡಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಇರುವಂತವ್ರು ಯಾರಾದ್ರೂ ಮಸೀದಿ ನಿರ್ಮಿಸಿದ್ರು. ಇದೊಂದು ಕಮಾಂಡರ್ ನಿರ್ಮಿಸಿದಂತ ಮಸೀದಿ. ಅದ್ರ ಕೆಳಗೆ ಈ ತರದ ದೇವಸ್ಥಾನದ ಕುರುಹುಗಳು ಸಿಕ್ಕು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳ ಟೆಂಪಲ್ ಇದ್ದು, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣವಾಗಿ ಮಸೀದಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿತ್ತು. ನಮಗ್ ಗೊತ್ತಾಯ್ತು, ಆದ್ರೆ ಲಾಲ್ ಅವ್ರ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಪೇಪರ್ ಯಾವತ್ತೂ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅಲಿಗಢ ಮುಸ್ಲಿಂ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತವ್ರು ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಗೆ ಸಂಬಂಧ ಪಡ್ಲಾರ್ದಂತ ಕೆಲವೊಬ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಊಹಾಪೋಹಗಳನ್ನು ಎಬ್ಸಿದ್ರು. ಅಲ್ಲೇನೂ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಮಸೀದಿ ಇತ್ತು, ಅದೆಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನರ ಹಕ್ಕು, ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಕೊಡಬಾರದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅವರು ಕೂಗು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಆಗ ನನಗೆ ತುಂಬಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸ್ತು. ಹೀಗಾಗಿ ನಾನು, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವಾಗ ನಾನು ಮಡ್ರಾಸ್ ಅಲ್ಲಿದ್ದೆ, ಅಲ್ಲಿ ನಾನು ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ಆಗ ಲಾಲ್ ಅವರು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ರು, ಇಲ್ಲ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದೆಲ್ಲ ಸುಳ್ಳು, ಕೆಳಗೆ ಮಂದಿರಗಳ ಕುರುಹು ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ನಾನು ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ಅದನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ತುಂಬಾ ಶಾರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ನಾನು ಮಾಡಿದೆ.
ನಿಮಗೆ ಹಿಂದಿ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾದ ಸುಮಾರು ಜನರಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ನಾನು ಹೇಳಿದ್ದು ಕೆಲವೊಬ್ರು ನೀವು ಕಾಮೆಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೀರಂತ ನಾನು ಹೇಳಿದೆ.